घरगुती लाईट बिलाच्या बाबतीत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 एप्रिल पासून लाईट बिल नाही, आजपासून मीटर काढायला सुरू। इतिहासात पहिल्यांदाच वीज बिल बंदचा निर्णय घेण्यात आलाय। तर बघा याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत बघा। महाराष्ट्रातील जवळपास 2,40,00,000 नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी बातमी आता दिली आहे। 1 एप्रिल पासून लाईट बिल बंद होण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक बातमी दिली आहे। हे 5 प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना आता वीज बिल बंदच्या या निर्णयाचा फायदा आता होणार आहे। होय मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही, कारण सरासरी बिल मीटर रीडिंगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरण म्हणजेच MSEBला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सूचना केल्या आहेत। त्यामुळे आता हे 5 प्रकारचे नागरिक सोडून सर्वांना पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल येणार नाही। महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून एक नवीन शक्कल आता लढवण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज आता वापरता येईल आणि जितका विजेचा वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल। आणि यामधील काही ठराविक नागरिक आहेत त्यांचं पूर्णपणे लाईट बिल हे पूर्ण माफ करण्याचा निर्णय देखील आता राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारकडून महावितरण म्हणजेच MSEBला तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे। आता ही व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे। काय आहे संपूर्ण माहिती बघा, सर्व काय असेल ते आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाईट बिल घेऊन जर तुम्हाला बघा या ठिकाणी लाईट बिल जर तुम्हाला अजिबात येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, आता एप्रिल महिन्यापासून लाईट बिल नाही, कारण आता घराघरामध्ये स्मार्ट मीटर आता लावले जाणार आहेत। बघा स्मार्ट प्रीपेड मीटर आता लावले जाणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे आता सुरू देखील झाले आहे। मीटरच्या रीडिंगमध्ये होणारा गोंधळ जो होता, ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे लाईट बिल, यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर आता इथून पुढे लावले जाणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांकडे गेले 3 ते 4 महिने झाले अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की आम्ही 2च बल्ब वापरतो, आमच्या घरामध्ये TV नाही, AC नाही, फ्रीज नाही, तरी पण आम्हाला अव्वाच्या सव्वा लाईट बिल येऊ लागला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता डायरेक्ट महावितरणाला म्हणजेच MSEBला आता डायरेक्ट तशा प्रकारची सूचना दिली आहे। त्यामुळे आता यासाठी ग्राहकांना पैसे खर्च जादा करावे लागणार नाही, कारण जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर जे आले बाजारात, तर ते आता महावितरणाकडून मोफत बसवून देण्यात येणार आहे। बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट मीटर आता मोफत बसवून देण्यात येणार आहे नक्की बघा। आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच आता इथून पुढे लाईट बिल तुम्हाला भरावे लागणार आहे। थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट त्यांना वापरता येणार आहे। म्हणजे आपण दर महिन्याला जितकं बिल भरतो त्यावरून आपण किती युनिट वीज वापरता येईल याचा सरासरी अंदाज प्रत्येकाला आपल्याला असतो। आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यानंतर जसा आपण मोबाईलला महिन्याच्या महिन्याला जसा रिचार्ज करतो तसा लाईटसाठी इथून पुढे रिचार्ज तुम्हाला करावा लागणार आहे। उदाहरणार्थ मोबाईलचा महिन्याला तुम्हाला 99 रुपयाचा रिचार्ज करायचा की 299 रुपयाचा रिचार्ज करायचा, जसं आपण ठरवतो अगदी तसंच वीज वापरली जाऊ शकते। त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे। म्हणून महिन्याकाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यासाठी ग्राहकाला तेवढेच पॅकेज इथून पुढे द्यावे आता लागणार आहे। मित्रांनो, आता विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज उठवला होता की महाराष्ट्र राज्याकडे निधी काही कमी नाही आहे, तर केंद्रामध्ये पण भाजपचे सरकार आहे, राज्यामध्ये पण भाजपचे सरकार आहे, त्यामुळे कर्नाटकासारखं पूर्णपणे लाईट बिल मोफत तुम्ही का करत नाही, यावर मुख्यमंत्री साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आता सकारात्मक भूमिका देखील दाखवली आहे। यामध्ये काही नागरिकांना दिलासा दिला आहे। पुढील 5 वर्षापर्यंत काही नागरिकांची लाईट बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 एप्रिल पासून हा निर्णय काही नागरिकांना लागू होतोय। मग असे कोणकोणते नागरिक आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। तसेच उरलेले जे नागरिक आहेत त्यांना स्मार्ट मीटर बसवून देखील आता राज्य शासनाकडून मोफत मिळणार आहे।
मित्रांनो, घरगुती, औद्योगिक, कमर्शियल आणि शेतकरी या कॅटेगरीजमध्ये MSEB म्हणजे महावितरणचे ग्राहक आहेत. त्यापैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांसाठीच आणि ग्राहकांसाठीच इथून पुढे लावले जाणार आहेत. MSEB कडून सांगण्यात आलं आहे की मित्रांनो बघा, याची जी सुरुवात आहे तर ती नाशिक शहरासह राज्यातील महत्त्वाच्या 25 जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. तर यासाठी MSEB कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे सुद्धा झालेला आहे, ज्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून MSEBने स्मार्ट मीटर लावण्याची तयारी केली आहे. या 25 जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट मीटर आता येत्या 8 दिवसामध्येच लावण्यात येणार आहे. मग ते 25 जिल्हे कोणते आहेत बघा, याची यादी सुद्धा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्या. बघा, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? तुमचा जिल्हा असेल तर मोफत तुम्हाला हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. यामधील पहिला जिल्हा आहे जळगाव, दुसरा जिल्हा जालना, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा धाराशिव, 5 नंबरचा जिल्हा अमरावती, 6 नंबरचा जिल्हा अकोला, 7 नंबरचा जिल्हा नागपूर, 8 नंबरचा जिल्हा परभणी, 9 नंबरचा जिल्हा रायगड, 10 नंबरचा जिल्हा नंदुरबार, त्यानंतर 11 नंबरचा जिल्हा हिंगोली, 12 नंबरचा जिल्हा नांदेड, 13 नंबरचा जिल्हा यवतमाळ, 14 नंबरचा जिल्हा सिंधुदुर्ग, त्यानंतर 15 नंबरचा जिल्हा ठाणे, त्यानंतर 16 नंबरचा जिल्हा पालघर, 17 नंबरचा जिल्हा धुळे, 18 नंबरचा जिल्हा आहे पुणे, त्यानंतर 19 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 20 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर 21 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर बघा 22 नंबरचा जिल्हा आहे तर अहमदनगर, 23 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर, 24 नंबरचा जिल्हा आहे सातारा, त्यानंतर 25 नंबरचा लास्ट जिल्हा आहे बीड. बघा, हे जे 25 जिल्हे आहेत तर बघा, या 25 जिल्ह्यात एकूण 10,72,000 घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटर मिळणार आहे. थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे MSEBची आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वादविवाद वाढले होते. म्हणूनच राज्य सरकारने हा मोठा निर्णय आता घेतला आहे, ज्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधे सरळ समीकरण आता लागू होणार आहे. याचा प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची गरज सुद्धा पडणार नाही, कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट बिल वापरतील. जे लाईट आहे तर ते वापरतील. अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज बिल जे आहे तर ते थकबाकी आहे. 18,000 ग्राहकांकडे जवळपास बघा 265 कोटींची थकबाकी आता असल्याची माहिती MSEBने दिली आहे आणि ती वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागतात. पण स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण शून्यावर येणार असल्याचं MSEBच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टपणे आता म्हणणं आहे. होय मित्रांनो, तर लवकरच आपल्या घराघरामध्ये बघा, आता आपल्या घराघरामध्ये स्मार्ट मीटर आता बघायला तुम्हाला मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय आता घेतला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जो त्रास सहन करावा लागत होता, आता बघा तुम्हाला माहीत असेल की सारखं 500च्या जागी डायरेक्ट 1000 आणि 1500च्या जागी तुम्हाला लाईट बिल डायरेक्ट 500च्या जागी 1000, 1000च्या जागी 1500 असं इतकं वाढवून लाईट बिल येत होतं, ज्यामुळे ग्राहकांना खूप टेन्शन येत होतं. तर ते टेन्शन पूर्णपणे आता इथून पुढे सॉल्व्ह होणार आहे. आता बघा मित्रांनो, आता पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल फक्त शेतीच्या कामासाठी माफ करण्यात आले. शेतकरी मित्रांनो, फक्त शेतीच्या कामासाठी लाईट बिल माफ करण्यात आले. तर सध्याला आलेला आहे बघा, फक्त शेतीच्या कामासाठी लाईट बिल माफ करण्यात आले. परंतु येत्या काही काळात जसे कर्नाटकाचे पूर्णपणे लाईट बिल माफ झाले, तर महाराष्ट्रात पण हे लाईट बिल माफ होण्याची दाट शक्यता आहे. कारण सरकारवर टीका होऊ लागली आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून पण त्यांनी त्यांचे लाईट बिल पूर्णपणे माफ केलं आहे. आपले तर केंद्रात पण भाजपचे सरकार आहे, राज्यात पण भाजपचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून पाहिजे तेवढा निधी महाराष्ट्राला मागवता येतो, अशा प्रकारचे विरोधक आता बोलू लागले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार कर्नाटक सारखं पूर्णपणे लाईट बिल माफ करते की काय, याकडे सर्वच महाराष्ट्राचे आता लक्ष लागलं आहे. ती सकारात्मक बातमी आता तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न केलो. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.